समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंजरं कंदनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती जगज्जननी देवमाता ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाईच्या कृपेने खरं तर रोज एका वेगवेगळ्या विषयावरती टॉपिक्सवरती बोलण्याचा प्रयत्न केला गेला, काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न केला गेला। आदिशक्ती मुक्ताबाई जसं वदवत होत्या तसं बोलण्याचा प्रयत्न केला, पण असं वाटतं की पवित्र श्रावणाला सुरुवात झाली। आज पवित्र पावन श्रावणाचा पहिला दिवस आहे आणि पहिलाच दिवस आणि पहिलाच श्रावण, इतकं पवित्र पावन मंगलमय वातावरण आहे। आणि या पवित्र वातावरणामध्ये भगवान व्यासांनी संपूर्ण जगावरती केलेले जे उपकार, जे काही महाकाव्य आहे ते महाभारत, आणि त्या महाभारतातून जीवन जगण्याची आपल्या धर्मामध्ये 5 ग्रंथ आहेत: श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, श्री रामायण, श्री महाभारत आणि तुकोपनिषद। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो ग्रंथ आहे तो आहे महाभारत। महाभारतामध्ये व्यासांनी सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, वर्णन केलेलं आहे। आपण भारतीय आहोत, आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे, आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टींना किती अनन्यसाधारण महत्त्व आहे, याचं वर्णन महाभारतामध्ये श्री व्यासांनी केलेलं आहे। तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आजपासून रोज महाभारताचं चिंतन, रोज एक टॉपिक्स घेऊन आज महाभारताची सुरुवात जे गंगापुत्र भीष्म आहेत, जे मूळ पुरुष, जे कुरु आहेत, त्यांच्यापासून आपण करणार आहोत। आणि मग रोज एक नवीन टॉपिक्स। तर आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या कमेंट्स पाठवा, काही सूचना असतील तर त्याही पाठवा। तुमच्या सूचनांचं नक्की आणि अवश्य आम्ही त्या ठिकाणी पालन करू, जेणेकरून तुम्हाला नवीन सांगण्याचा प्रयत्न केला जाईल। वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ज्ञानोबा तुकोबरायांचे विचार आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावेत, आपल्या धर्मग्रंथांचं चिंतन आपल्यापर्यंत पोहोचावं, जास्तीत जास्त पोहोचावं, हा एक पवित्र हेतू आहे। शौनक कुलपतीने नैमिषारण्यामध्ये एक यज्ञ सुरू केला होता। हा यज्ञ 12 वर्षे चालणार होता। वेद संपन्न असे ऋत्विज याज्ञिक हे यज्ञकार्य चालवणार होते। यज्ञ सुरू झाला, भोवतालचं वातावरण अत्यंत मंगलमय होतं, प्रसन्न होतं। एके दिवशी यज्ञस्थळी पुराणतज्ञ सौती आले। सर्वांना त्यांच्या आगमनाने आनंद झाला। सात्विक, याज्ञिक आणि ऋषीमुनींना नमस्कार करून सौती म्हणाले, श्रेष्ठ जन हो, परीक्षित राजाचा पुत्र जन्मेजय याने पितृहत्येचा सूड म्हणून सर्पयज्ञ केलं। राजा परीक्षितला सर्पदंश झाल्यानंतर, तक्षकाने सर्पदंश केल्यानंतर माझ्या वडिलांना अन्नपाणी ग्रहण न करू देता तक्षकाने दंश केला, म्हणून संपूर्ण सर्पजातीवरती सूड उगवण्याचं कार्य जन्मेजय राजाने केलं। आणि मग ते जन्मेजय राजाने केलेलं पितृहत्येच्या सूडाचं जे कार्य आहे ते महर्षी आस्तिक यांच्यामुळे थांबवावं लागलं। महर्षी आस्तिकांनी येऊन ते कार्य, ते जे सर्पयज्ञ होता तो थांबवला। आणि असं म्हणतात की आजही समस्त सर्पजाती आस्तिकांची आज्ञा मोडत नाही। अखेर जन्मेजय राजाला तो सर्पयज्ञ थांबवावा लागला। या जन्मेजयाला महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास म्हणजे महाभारत सांगितलं। या जन्मेजय राजाला त्या यज्ञामध्ये वैशंपायन ऋषी होते, आणि त्या वैशंपायनांनी सांगितलं की राजा, तुझे जे पूर्वज होते, तुझ्या वाडवडिलांनी जे कार्य केलं, भगवान परमात्मा हस्तिनापुरामध्ये राबत होता, पांडवांचं, तुझ्या वडिलांचं, पांडवांचं आणि भगवान श्रीकृष्णाचं अत्यंत सख्य होतं। वैशंपायन मुनीने असं सांगितल्यानंतर जन्मेजय राजाला आपल्या पूर्वजांचा जो इतिहास होता ती ऐकण्याची इच्छा झाली, आणि वैशंपायन ऋषींनी महाभारत सांगायला सुरुवात केली। आणि सौती सांगता की मीही ते श्रवण केलं। जेव्हा त्यांनी ती कथा सांगितली त्यावेळेस महर्षी सौती म्हणता की मी सुद्धा त्या ठिकाणी होतो, मी ते श्रवण केलेलं आहे, मी खरोखर धन्य झालो। आपणही येथे एक तप चालणारा यज्ञ संपन्न करीत आहात ही अनुभूती घ्यावी म्हणून मी इथवर आलो, मलाही काही सेवा समर्पित करायची, कृपा आपण सांगावी। सौती सांगतात की ती कथा मी ऐकली होती, 12 वर्षापर्यंत हा यज्ञ चालणार आहे, हे यज्ञकर्म चालणार आहे, तर या यज्ञामध्ये माझीही त्या ठिकाणी छोटासा सेवा माझ्या हातून खालीचा वाटा म्हणून मलाही मिळावी अशी माझी इच्छा आहे। सौतींचं निवेदन ऐकून एक ज्येष्ठ ऋषीने सांगितलं, व्यास शिष्य वैशंपायनी कथन केलेला
महाभारत इतिहास आपण आम्हाला कथन करावं, या श्रवणाने आम्ही धन्य होऊ. खरं तर महाभारताची कथा माणसाला सर्वांगाने अनेक प्रकारे त्या ठिकाणी ती उपदेशात्मक आहे. त्याच्यामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे, ग्रहकारण आहे, भावाभावाचं, नवरा बायकोचं, राजा प्रजेचं, प्रधान राजाचं कसे संबंध असावेत हे महाभारतानं आम्हाला शिकवलेलं आहे. सौतींचं निवेदन ऐकून ऋषींनी सगळ्यांनीच त्यांना आग्रह केला. सौतींना मोठं समाधान वाटलं की चला या यज्ञामध्ये मलाही काहीतरी सेवा करण्यास सद्भाग्य लाभतं आहे. ते प्रतिदिन यज्ञकार्य संपल्यानंतर महाभारताची कथा सांगू लागले. ज्यावर कुरुवंशाचं राज्य होतं असं हस्तिनापूर, जे हस्तीने निर्माण केलेलं होतं. याच वंशाचा राजा प्रतीप हा मोठा न्यायी, न्यायनिष्ठ, पराक्रमी, धर्मशील आणि या राजाच्या पोटी मुलगा जन्माला, त्याचं नाव आहे शंतनू. राजा प्रतीपचा मुलगा शंतनू. राजा प्रतीक वार्धक्यामुळे थकल्यानंतर आपला राजकारभाग त्यांनी आपल्या शंतनूवरती सोपवला आणि आपल्या भार्येसह वनामध्ये संन्यस्त जीवन व्यतीत करण्याकरता निघून. राज्यांती नरक आहे. वानप्रस्थ आश्रम त्यांनी स्वीकारला. राजा प्रतीपाने शंतनूला आपलं समस्त राज्य देऊन टाकलं, मोठ्या मुलाला उत्तराधिकारी बनवलं आणि निघून गेले. शंतनू आपल्या पित्याप्रमाणे न्यायी, प्रजादक्ष, धर्मशील असा राजा होता. फार कमी दिवसामध्ये त्याने प्रजेचा विश्वास संपादन केला, परंतु त्याला मृगयेचा छंद होता, शिकार. रामायणामध्ये, महाभारतामध्ये जे राजे होऊन गेले त्यांना शिकारीचा छंद होता असं आपण वेळोवेळा बघितलेलं, ऐकलेलं आहे. महाराज दशरथ यांनासुद्धा मृगयेचा म्हणजे शिकारीचा छंद होता. एकदा हा राजा, शंतनू राजा, मृगयेसाठी, शिकारीसाठी गंगेच्या किनारी आला. तेथे त्याला एक अतिव सौंदर्यवान, लावण्य लाभलेली युवती दिसली. राजा पाहता क्षणी त्या सुंदरीच्या मोहात पडला. तो राजा त्या सुंदरीच्या जवळ गेला आणि हे लावण्य होतं, तू रंभा आहेस की अप्सरा? तू कोण आहे? तुझं हे सौंदर्य, तुझं लावण्य, तुझं रूप हे मनाला मोहित करतंय. तिने विचारलं की तुम्ही कोण? त्याने सांगितलं मी हस्तिनापुराचा सम्राट, मी राजा शंतनू आहे. तुझ्या लावण्याने मी मोहित झालेलो आहे. तू कोण आहेस? तेव्हा त्या सुंदरीने सांगितलं, राजा माझं नाव गंगा आहे, मी गंगा आहे. राजाने सांगितलं तू मला खूप आवडलेली आहे, मी मोहित झालेलो तुझ्या रूपावरती, तुझ्या सौंदर्यावरती. तू माझ्याशी विवाह करशील का? त्यावेळेस त्या गंगेनं सांगितलं की राजन, मी तुमच्याशी विवाह करेल, पण माझी एक अट आहे. ती अट मान्य करशील तरच मी तुझ्यासोबत लग्न करेल. कामातुरं भयं न लज्जा. किंवा एकदा माणूस मोहित झाला, एकदा मती मोहित झाली, मन कशावर जरी गुंतलं तर माणूस कुठल्याही गोष्टी आणि कुठल्याही अटी मान्य करायला तयार असतो. गंगेनं सांगितलं, राजन विवाहानंतर मी माझ्या इच्छेनं वागेल, तू माझ्या कोणत्याही कृतीला विरोध करायचा नाही. आणि ज्या क्षणी तू मला विरोध करशील त्या क्षणी तुझा माझा संबंध संपेल, मी तुला सोडून निघून जाईल. शंतनूला ही अट जरा विचित्र वाटली, परंतु त्याला गंगा आणि तिचं लावण्य इतकं प्रभावित केलं होतं की त्याने गंगेची अट मान्य केली. दोघांचा ईश्वर साक्षीने विवाह झाला. ती साक्षात स्वर्गवाहिनी गंगा होती. शापाचा परिणाम भोगण्याकरता ती स्त्री रूपामध्ये मृत्यू लोकामध्ये आली होती. गंगा आणि शंतनू यांचे वैवाहिक जीवन अत्यंत आनंदात, सुखात जात होतं. यथावकाश गंगेला दिवस गेले. गंगा गरोदर राहिली. तिला एक तेजस्वी पुत्र झाला. तो पुत्र जन्माला त्या क्षणी त्या नवजात अर्भकाला गंगेने गंगेच्या प्रवाहात बुडवलं, प्रवाहित केलं, सोडून दिलं. शंतनूला फार दुःख झालं आणि क्रोधही आला, पण तो शांत राहिला. त्याला गंगेच्या अटीचं स्मरण होतं की माझ्या कोणत्याच कृतीला तुम्ही विरोध करायचा नाही. ज्या दिवशी तुम्ही विरोध कराल त्या दिवशी मी तुम्हाला सोडून जाईल. त्यामुळे राजाचा नाईलाज झाला. राजाही आसक्त होता. असे एकामागून एक असे 7 पुत्र दोघांना झाले आणि ते 7चे 7 पुत्र गंगेने जन्माला आल्याबरोबर गंगेच्या प्रवाहात विसर्जित केले. ते 7ही पुत्र जन्माला आलेल्या गंगेत प्रवाहित केल्यामुळे राजा शंतनू अत्यंत दुःखी झाला. त्याला क्रोधही आला, पण नाईलाजच होता. राजा आता जास्त अस्वस्थ होत गेला. निरुपायानं तो आपला क्रोध दाबत होता, नाईलाज होता, तिच्या सौंदर्यावरती मोहित होता. तिला विरोध करावा असं त्याचं धाडस होत नव्हतं. शेवटी 8व्या पुत्राला जशी ती प्रवाहात बुडवू लागली तसा तो धावत गेला. आता 8वा पुत्र झाला.
त्या 8व्या पुत्रालाही तिने उचललं आणि ती गंगेच्या प्रवाहात बुडवण्याकरता जेव्हा निघाली तेव्हा राजा शांतनू गेले आणि त्यांनी तिला अडवलं. थांब, एकामागून एक असे 7 पुत्र तू गंगेच्या प्रवाहामध्ये बुडवले. अगं तू आई आहे की नागिनी आहे? माता असून हे तू कौर्य कसं करलंस? अशा नवजात कोवळ्या बालकांचा तू घात कसा करू शकते? हे महापाप तू का केलं? तुला याची जाणीव आहे का? त्यावेळेस माता गंगेने सांगितलं, राजन ऐक, मी स्वर्ग निवासी गंगा आहे. ज्या गंगेत मी माझे पुत्र प्रवाहित केले, मी तीच मनुष्य स्वरूपामध्ये आलेली स्वर्गवाहिनी गंगा आहे. देवकार्य संपन्न करण्यासाठी मी मानव रूपामध्ये मृत्यूलोकामध्ये आलेली आहे. महापराक्रमी अष्टवसू वसिष्ठांच्या शापवाणीने मला या लोकात यावं लागलं. अष्टवसूंपैकी माझ्या उदरीतच जन्म घेतील, त्यांना मी जन्म होता क्षणी मुक्ती देईल असं वचन त्यांना दिलं होतं. त्यांनाही शाप होता, त्यांना मृत्यूलोकी जन्म घेण्याचा शाप होता आणि या शापातून मुक्त करण्यासाठी त्यांनी माझा आधार घेतला. ते माझ्या पोटी जन्माला आले. मी वचन दिल्यामुळे त्यांना जन्माला आलेल्या गंगेच्या प्रवाहामध्ये त्यांना त्या ठिकाणी विसर्जित केलं. मी त्या वचनाची पूर्ती करत होते. तू मला विरोध केलास, तुझे माझे संबंध आजपासून संपलेत. परंतु राजा, मी तुझं अनहित मात्र करणार नाही. त्या दिव्य वसूंमधला प्रत्येकाचा अंशमांश युक्त असा पुत्र मागितला आहे. याच्या बालपणी मी माता म्हणून याचा सांभाळ करेन. हा मोठा झाला की तुझ्याकडे येईल. इतकं बोलून 8व्या पुत्रासह गंगा अंतर्धान पावल्याने गंगेच्या प्रवाहामध्ये अदृश्य झाली. त्यानंतर शंतनूने स्त्री सुखाचा त्याग केला. तो स्वतः राजकारभारात रममाण झाला. धर्माने न्यायाने राज्य कारभार चालवू लागला. काही संवत्सरे लोटली. शंतनू एकदा गंगातीरी विहार करण्यासाठी गेलेला असताना गंगेचं जल कमी झाल्याचे त्याला आढळलं. वर्षा ऋतू तर उत्तम झाला होता, गंगाजल इतकी कमी का झाले असा प्रश्न पडला होता. पुढे जाऊन पाहतो तो एक सुंदर कुमार, जो उत्तम शरीर संपदा असून तेजस्वी होता. त्यानंच आपल्या बाणांनी गंगेचा प्रवाह अडवून ठेवलेला होता. आपल्या बाणांच्या चातुर्याने त्याने गंगेच्या प्रवाहाला बांध घातलेला होता, पाणी अडवलेलं होतं. शंतनूला मोठा विस्मय वाटला, आश्चर्य वाटलं. त्या मुलाच्या जवळ जाऊन शंतनू विचारलं, बाळ, तू हे गंगाजल का अडवलायस? त्यावेळी तो कुमार काही न बोलता गंगेच्या पाण्यामध्ये प्रवाहित झाला. हे पाहून शंतनूने माता गंगेलाच प्रश्न केला की गंगे, हा कुमार कोण आहे? याचं रहस्य मला कळेल काय? त्या कुमारासह स्वतः गंगा माता राजासमोर प्रकट झाली. ती राजाला म्हणे, राजा, हा आपला 8वा पुत्र. मी याला प्रेमानं सांभाळलं. यानं गुरुवारी वसिष्ठांकडे विद्या ग्रहण केलेली आहे. याला अस्त्रशस्त्रांचं ज्ञान आहे, युद्धकुशल आहे, शास्त्र संपन्न आहे. हा न्यायी आणि नीतिमान आहे. हा राजधर्म प्रवीण आहे. राजा, आता तो मोठा झाला आहे. याला मी आता तुझ्या स्वाधीन करते, तू याचा स्वीकार कर. राजाला पुत्र देऊन माता गंगा अंतर्धान पावली. राजाने मोठ्या कौतुकाने आपल्या पुत्राला हस्तिनापुरात आणलं. देवव्रत असं त्याचं नाव ठेवलं. यव राज्याभिषेकही देवव्रताचा केला. देवव्रत राजाचा जीवकी प्राण झाला. देवव्रत ही पराक्रमी, न्यायी, धर्मशील आणि प्रजादक्ष होता. तो प्रजेलाही प्रिय झाला. याने भार्गव परशुरामांच्या हातून शिष्या ग्रहण केले. धनुर्विद्या भार्गव परशुरामांकडून त्यांनी प्राप्त केली. त्यांचे ते शिष्य झाले. एकदा राजा शंतनू यमुना तीरी विहार करायला गेला. आता गंगेचा तट सोडला, आता यमुनेच्या तीरी विहार करायला गेला. विहार करता करता त्याला एक धीवर कन्या नौकेमध्ये बसलेली दिसली. ती अतिव सुंदर होती. तिच्या शरीराचा सुगंध सर्वत्र पसरलेला होता. तिच्या सौंदर्याने शंतनू अक्षरशः वेडा झाला. तो तिच्या जवळ गेला आणि विचारलं, हे लावण्यवती, तू कोण आहेस? त्यावेळेस त्या धीवर कन्याने सांगितलं, राजन, मी सत्यव्रती, माझा पिता दाश, त्यांच्या आज्ञेने मी ही नौका चालवते. मी हस्तिनापुराचा राजा शांतनू. तुझ्या अतिव अपूर्व सौंदर्यानं, लावण्याने मी प्रभावित झालो आहे. माझ्यामुळे तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. तुझी याला मान्यता आहे का? मी राजा आहे, तुला माझी पट्टराणी बनवतो. तू हस्तिनापुराचे साम्राज्ञी होशील. माझ्यासोबत विवाह कर. मी तुझ्यासमोर विवाहाचे प्रस्ताव मांडतो आहे. त्यावेळेस त्या धीवरकने सांगितलं, राजन, यासाठी तुम्हाला माझ्या वडिलांची आज्ञा घ्यावी लागेल, अनुमती घ्यावी लागेल. त्यांनी जर या विवाहाला होकार दिला तर मी निश्चितच या विवाहाला तयार असेल. शंतनू सत्यवतीसह तिच्या घरी गेला. तिचे वडील दास यांच्यासमोर उभं राहून आपल्या दारी स्वयं राजा आलेला हे बघून दास त्यांना सामोरे गेला, प्रणिपात केला. त्याने राजाचं स्वागत केलं आणि विचारलं, राजन, या गरिबाच्या दारी आपण आलात, माझ्या हातून काही अपराध झाले, माझी चूक झालेली आहे का? त्यावेळी सांगितलं, नाही, मी तुमच्या मुलीला, तुमच्या कन्येला मागणी घालण्यासाठी आलेलो आहे. तुमच्या मुलीसोबत विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. तिला हस्तिनापुराचे सम्राज्ञी बनवा अशी माझी इच्छा आहे.
त्यावेळेस त्या दास सत्यवतीच्या वडिलांनी सांगितलं की राजन, हे माझं सौभाग्य की तुम्ही माझ्या मुलीचा हात मागत आहात, तिच्यासोबत विवाह करण्याची इच्छा करत आहात. मी भाग्यवान आहे. मी माझी कन्या आपणास देईल, पण माझी एक अट आहे. हस्तिनापुराचा उत्तराधिकारी माझ्या कन्येचा पुत्रच होईल अशी प्रतिज्ञा आपल्याला करावी लागेल, असं वचन आपल्याला द्यावं लागेल. राजा निराश झाला. त्याने मनोमन देवव्रताला आपला उत्तराधिकारी घोषित केलेला होता. दाशाला काही उत्तर न देता शंतनू हस्तिनापुरात परत आला. राजाचं मन राजकारभारात रमेना. बराच वेळ तो शून्यात दृष्टी लावून बसत असे. त्याच्या मनातून सत्यवतीचं सौंदर्य जात नव्हतं. आपल्या पित्याची उदास अवस्था देवव्रताच्या ध्यानात आली. त्याने आपल्या पित्याला विचारलं. पित्याने उत्तर देण्याचं टाळलं. पित्याची ती स्थिती देवव्रताला स्वस्थ बसू देईना. त्याने एका वृद्ध आणि अनुभवी अमात्याला विचारलं की माझ्या वडिलांच्या उदासीनतेचं कारण काय. अमात्याने सर्व घटना त्याला सांगितली. क्षण न दवडता देवव्रत दाशाच्या समोर जाऊन उभा राहिला. सांगितलं, मी शंतनू महाराजांचा पुत्र देवव्रत. माझ्या वडिलांची इच्छा आहे की आपल्या मुलीचा विवाह माझ्या वडिलांसोबत व्हावा. पण तुम्ही सांगितलेलं होतं की तुमच्या मुलीचाच पुत्र राज्यकारभार करेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला वचन देतो, माझ्या पितृइच्छेपुढे मला राज्यपदाचा तीळ मात्र मोह नाही. मी आपल्यासमोर प्रतिज्ञा करतो, मी या पदापासून सदैव आजन्म दूर राहील. आपल्या कन्येचा पुत्रच हस्तिनापुराचा राजा होईल. तेव्हा दाशानं सांगितलं की राजपुत्रा, मनानं मोठा आहेस खरा, पण असं बघ, पुढच्या काळामध्ये तू आणि मी दोघंही असणार नाही. राजाचा जो ज्येष्ठ पुत्र आहेस त्याला न्यायाने तुझी संतती त्या पदावर हक्क सांगेल. त्यावेळी काय होईल. सत्यवतीच्या वडिलांनी शंका उपस्थित केली. त्यांनी सांगितलं, राजन, तुमची शंका उचित आहे. मी आज या क्षणी राजपदाचा त्याग केला आहेस, या प्रतिज्ञेबरोबर मी आणखी एक प्रतिज्ञा करतो. मी आजन्म ब्रह्मचर्याचं पालन करेल. मी आजन्म ब्रह्मचर्य राहील. मी आजन्म ब्रह्मचर्याचं व्रत या ठिकाणी घेत आहे. अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली. ती भीष्म होती, कठीण होती, म्हणून त्यांचं नाव भीष्म पडलं. शंतनूला आपल्या पुत्राची जेव्हा प्रतिज्ञा कळली, देवव्रत सत्यवतीला हस्तिनापुरामध्ये घेऊन आला. शंतनूने आपल्या पुत्राला गहिवरून जाऊन दृढ आलिंगन दिलं. सत्यवतीला घेऊन शंतनूचा विवाह देवव्रतानं सत्यवतीसोबत लावून दिला. वडिलांनी सांगितलं, बाळा, आज मी धन्य झालो. तुला मी आज वरदान देऊ इच्छितो. माग देवव्रता माग. शंतनू सांगितलं, मी तुला आज वरदान देण्यासाठी प्रसन्न आहे. तुझ्यावरती तुला काय मागायचं ते मागून घे. त्यावेळी सांगितलं, तात, अशी पितृभक्ती माझ्या मनी सदैव राहणे आणि मी प्रतिज्ञेशी दृढ राहावं, एवढीच माझी तुमच्याकडून मागणी आहे. देवव्रतानं आपल्या वडिलांकडे मागणी मागितली. तू तुझ्या प्रतिज्ञेशी दृढ राहशील यात मला शंका नाही, परंतु तू इच्छामरणी होशील असा वर पिता म्हणून मी तुला प्रदान करतो आहे. शंतनूनं देवव्रताला इच्छामरणी होण्याचं वरदान त्या ठिकाणी दिलं. देवव्रत दृढ प्रतिज्ञ भीष्म झालेत. शंतनू आणि सत्यवती यांचा विवाह संपन्न झाला. महाभारताची सुरुवात इथून होते. उद्या कौरव पांडवांची जी उत्पत्ती आहे त्यांचं वर्णन आपण या ठिकाणी उद्या करणार आहोत. तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी महाभारताची ही कथा श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये श्रवण करावी, अशी सगळ्यांना आपल्याला विनंती. पुंडलिक